परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनात भाजप नेत्या नाझिया इलाही खान यांनी विविध जाहीर सभा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधितांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच धार्मिक भावना दुखावणाऱ्या द्वेषपूर्ण वक्तव्यांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या निवेदनातून करण्यात आली आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। त्या संदर्भात आपण सगळ्यांनी पाहिलं की देशामध्ये फार आस्थे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राम मंदिराची उभारणी झाली आणि सबंध देशाच्या मुस्लिम संघटनाने त्याला पाठिंबा दिला आणि कोणत्याही प्रकारच्या देशामध्ये सामाजिक सलोखा अबाधित राहावा हे दृष्टिकोन ठेवून हे देशामध्ये सर्व धर्म समभावाचं एक वातावरण आतापर्यंत होतं। पण मागच्या 10 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून हे देशामध्ये जातीय सलोखा बिघडण्याचं काम सातत्याने हे देशामध्ये चालू आहे। राम मंदिरची जी उभारणी भारतीय जनता पक्ष यांनी फार उभारणी केली होती आणि संबंध देशाचे हिंदू मुस्लिम लोकांचा पाठिंबा ते राम मंदिराला होता। पण आज आपण पाहिला ते रामाच्या नावाने जे निवडून आले, आज ते राम मंदिरमध्ये हजारो कोटी रुपयाचा चोरी देशामध्ये आस्थेने हिरे जवाहरात चांदी सोना याच्या तो पावत्या पण नाही एवढे मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्या, हे सुद्धा काही ट्रस्टी त्यांचेच आहे, राज्य सरकार त्यांच्याच आहे, केंद्र सरकार त्यांच्याच आहे। आता न्याय तरी कुठं मागायचा? इवन दिवसेंदिवस लोकांचा न्याय व्यवस्थेप्रती विश्वास कमी होत चालला। हे देशामध्ये कुणाचा राज्य आहे? कायद्याचा राज्य आहे का 4-2 लोकांचा राज्य आहे? हे जनतेसमोर प्रश्न पडलेला आहे। आणि दुसरा, मोहम्मद पैगंबरच्या विरोधामध्ये नाझिया इलाही यांनी सातत्याने असं वक्तव्य केलं जे शोभनीय नाही आणि त्याच्या विरोधात कारवाई होत नाही, त्याला अटक होत नाही। अनेक मुस्लिम संघटनांनी त्याच्या विरोधामध्ये आंदोलनं केली, निवेदनं दिली। कोणाचा पाठबळ आहे? राम मंदिरचे पाठीमागाचे चोर लोक आहेत। कोणाचा पाठबळ आहे? नाझिया इलाहीचे पाठीमाग। हे सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये आज काँग्रेस पक्षाचे वतीने ह्या ठिकाणी मी आंदोलन केले हनुमान मंदिराच्या समोर आणि जिल्हाधिकारीला निवेदन एक दिलं। जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत द्रौपदी मुर्मू जे राष्ट्रपती आहे, जे देशामध्ये राज्यामध्ये हेट स्पीचेस चालू आहे, संग्राम जगताप असतील, पडळकर असतील, खासदार मेघा कुलकर्णी असतील, भंडारी महाराज असतील, हे सातत्याने हे राज्यामध्ये 2 समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं वक्तव्य करत आहे। जे भाजप प्रणित राज्य आहे त्या राज्यामध्ये 1,53,000 मुसलमानांचे घरं पाडण्यात आली, 7 लाख लोक बेघर झाले, 1300 मस्जिद मदरसे खानखा हे देशामध्ये पाडण्यात आले। 25 वर्षात जून 2024 ते 2025 एके कालखंडामध्ये तरुण 25 मुसलमानांची हत्या करण्यात आली बजरंग दलचे कार्यकर्त्याच्या मार्फत। 13 ठिकाणी फक्त FIR केली, बाकीच्या ठिकाणी FIR सुद्धा केले नाही। तर आमची हे मागणी आहे की देशामध्ये जे सामाजिक सलोखा आहे, जे हिंदू मुस्लिमचे एकोपा आहे, त्याला कुठेतरी नष्ट करण्याचं काम चालू आहे।